नमस्कार दिव्यांग बांधवांनो. दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या अधिकृत माहितीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सोलापूर जिल्हा नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठी महत्त्वाची सूचना आहे. दिव्यांग बांधवांनो, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तसेच माहिती आवडल्यास आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील स्थानिक रहिवासी असणाऱ्या सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आजची महत्त्वाची माहिती: दिव्यांग सक्षमीकरण योजना ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या संदर्भात ही माहिती आहे. सोलापूर महानगरपालिका या क्षेत्रामध्ये जे दिव्यांग राहतात अशा दिव्यांगांसाठी हा अर्ज भरायचा आहे. सदर अर्जाची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अर्ज कसा भरायचा, कुठे भरायचा या संदर्भातील माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम सोलापूर corporation.org ही वेबसाईट ओपन करा. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर डिसॅबिलिटी एम्पॉवरमेंट स्कीम म्हणजेच दिव्यांग सक्षमीकरण योजना ऑनलाईन नोंदणी अर्ज या ठिकाणी प्रकार वैयक्तिक आणि इन्स्टिट्यूशन, वैयक्तिक आणि व्यापारी अशा दोन प्रकारच्या योजना आहेत. या ठिकाणी जे दिव्यांग वैयक्तिक योजना घेऊ शकतात अशांनी इंडिव्हिज्युअल योजना निवडायची आहे. इंडिव्हिज्युअल योजना हा प्रकार निवडल्याच्या नंतर राज्यस्तर, राष्ट्रीय तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग खेळाडू प्रोत्साहन भत्ता, उदरनिर्वाह भत्ता याकरिता अर्ज आहे. उदरनिर्वाह भत्ता दिव्यांग व्यक्तींना मिळकत करातील 50% परतावा देणे या संदर्भातील महत्त्वाचा टप्पा. म्हणजे जे दिव्यांग सोलापूर नगरपालिका परिसरात राहतात अशांसाठी दिव्यांग व्यक्तींना मिळकत करातील 50% परतावा देण्यासाठी 5,000 रुपयाची सवलत त्यांना देण्यात आहे. त्यानंतर चौथा, नागरी वाहतूक व्यवस्थेत प्रवासाकरिता सवलत, म्हणजे जे नागरी वाहतूक सुविधा आहेत अशा ठिकाणी प्रवासाकरिता सवलत देण्याकरिता अर्ज आहे. अशा 4 स्तरावरील माहिती वैयक्तिक लाभ दिव्यांग या योजनेमध्ये घेऊ शकतात. जर आपण दुसरा प्रकार पाहिला तर इन्स्टिट्यूशनचा आहे, म्हणजे व्यापारासाठी. यासाठी दिव्यांग व्यक्तीकरिता कार्यरत नोंदणीत शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करामध्ये 50% सवलत देणे हा एक टप्पा आहे. दिव्यांगाकरिता शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना मनपाचे गाळे, मोकळ्या जागा, समाज मंदिर, अभ्यासिका, वाचनालय यामध्ये सूट देणे अशा या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातल्या सवलतीसाठी दिव्यांगांनी अर्ज करायचे आहे. सदरील योजना ही सोलापूर महानगरपालिकेची आहे. तर विद्यार्थी दिव्यांग मित्रांनो, आपण अशा या इन्स्टिट्यूशन आणि इंडिव्हिज्युअल या योजना आहेत 6. या योजनेपैकी आपण अर्ज प्रकार निवडायचा आहे. योजनेचा प्रकार निवडायचा आहे. दिव्यांग व्यक्तींना कोणत्या योजनेची गरज आहे ही गरजाचा प्रकार निवडायचा आहे आणि त्यांनी अर्ज करायचा आहे. उदाहरणार्थ राज्यस्तरावर असेल तर या ठिकाणी अर्जदाराचे नाव मराठीमध्ये लिहायचं आहे. अर्जदाराचे नाव इंग्लिशमध्ये, घराचा पत्ता, ॲड्रेस, त्याचबरोबर दिव्यांगाचा प्रकार अस्थिव्यंग, अंध, मतिमंद, कर्णबधिर, मूकबधिर आणि विकलांग या प्रकारे जो प्रकार असेल तो प्रकार या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर 40% वरील अधिकृत असणारी दिव्यांगाची टक्केवारी या ठिकाणी टाकायची आहे. उदाहरणार्थ 40%, 45%, 70% जे काही दिव्यांगाची टक्केवारी असेल ती या ठिकाणी टाकायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वार्षिक उत्पन्नाचा अॅन्युअल इन्कम आपल्या घराचा किती आहे याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. जन्मदिनांक, शिक्षण, दिव्यांगाचं शिक्षण किती झालं आहे, 10वी आहे, 10वीच्या खाली आहे, 12वी आहे, डिप्लोमा आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएशन आहे, यापैकी माहिती या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर या आधी आपण कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे का, होय नाही. त्यानंतर योजनाचा घेतला असल्यास त्या योजनेचं नाव,
बँकेचं खातं, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि UDID कार्ड या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे. हे कागदपत्र सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला काही कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत. ते कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड, अपंगाचं म्हणजे दिव्यांगाचं प्रमाणपत्र, शासन मान्य स्पर्धेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, झेरॉक्स प्रत आणि ऑनलाईन सर्टिफिकेट म्हणजे UDID सर्टिफिकेट. UDID क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि UDID क्रमांकावरून दिव्यांगाचं एक ऑनलाईन प्रमाणपत्र निघतं. ते प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. अशा एकूण 6 कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायची आहेत आणि सर्व माहिती बरोबर बिनचूक भरून आपल्याला फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे अतिशय महत्वाची आणि महत्वपूर्ण योजना सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने काढलेली आहे. तरी सोलापूर नगरपालिका महानगरपालिका परिक्षेत्रातील दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्म भरल्यानंतर आपल्या जो एक प्रिंट मिळणार आहे ते एक्नॉलेज नंबरची प्रिंट काढून टाका. त्यानंतर आपल्याला हयात दाखला या ठिकाणी द्यायचा आहे. दिव्यांगांना हयात दाखला हा ऑनलाईनच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला लाईफ सर्टिफिकेट, हयातीचा दाखला सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. आणि माहिती सर्व पूर्ण भरल्याच्या नंतर आपल्याला एक हयातीच्या दाखल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. ते प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. म्हणजे जसं की ज्या संकेतस्थळ आपण हयातीचा दाखला जोडणार आहे या ठिकाणी सही शिक्का घेऊन आपल्याला हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करून सबमिट करायचं आहे. तर दिव्यांग सहकारी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्वपूर्ण योजना सोलापूर महानगरपालिकेने काढली आहे. तरी सोलापूर महानगरपालिका परिक्षेत्रातील दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा व दिव्यांगाचे जीवन सुकर करण्यासाठी या योजनेचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. अशा प्रकारची महत्वाची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेतली. आपल्याला माहिती आवडल्यास माहिती मित्रांना पाठवण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या फॉरवर्ड सबस्क्राईब बटनाचा उपयोग करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. धन्यवाद.